स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ। श्रावण महिना सुरू झालेला आहे। सर्वांनी आपापल्या परीने पारायण, पूजा, उपासना सुरू केल्याच असतील। त्याआधी सगळ्यात आधी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरायचं नाहीये। तर बघा, असं एक व्रत तुम्हाला माहिती आहे का की ज्या व्रताने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि हे व्रत फक्त आणि फक्त श्रावण महिन्यात येतो। कुठलं ते व्रत? तर ते व्रत आहे उद्या, ज्याला आपण दुर्वा गणपती व्रत म्हणतो। आणि ज्या व्रताने आपल्या सर्व मनोकामना, सर्व इच्छा पूर्ण होतात। गणपती बाप्पासमोर कुठलीही इच्छा समोर आपण मांडली तर नक्कीच बाप्पा आपल्याला त्यातनं तारतो। पण आता बाप्पाचं असं व्रत करायचं तर मग ते कसं करायचं? तर बाप्पाला अर्पण करताना, दुर्वा अर्पण करताना मंत्र म्हणायचा असतो। ओम गण गणपते नमः, किंवा तुम्ही अथर्व शीर्ष म्हणा, गणेश स्तोत्र म्हणा, तुमच्या मर्जीनुसार, तुमच्या इच्छेनुसार। आणि ते म्हणत म्हणत तुम्हाला दुर्वा अर्पण करायचा आहे। दुर्वा आपण जर का 21 अर्पण केला तर आपल्या आजूबाजूची नकारात्मकता, अडचणी दूर होतात, आरोग्यामध्ये सुधारणा होते। 51 दुर्वा अर्पण केल्या तर धन लाभ होतो असं म्हटलं जातं। आणि 108 दुर्वा अर्पण केल्या तर सर्व मनोकामना सिद्धी आपल्याला मिळते, सर्व मनोकामना पूर्ती होते। आणि हे जे दुर्वा गणपती व्रत आहे हे आहे उद्या सोमवारी, पहिला श्रावण सोमवारी, ज्या दिवशी नागचतुर्थी उपवास पण आहे, पहिला श्रावणी सोमवार पण आहे। त्याचबरोबर विनायक चतुर्थी सुद्धा आहे, ज्या दिवशी हे व्रत केलं जातं। आणि श्रावण महिन्यात हे व्रत फक्त दोनदाच होतं, एक तर विनायक चतुर्थी किंवा संकष्टी। आणि यावेळेस तर संकष्टीच्या वेळेस अंगारकी आलेली आहे, त्यामुळे आपल्याला हे व्रत आपल्या इच्छेसाठी नक्कीच करायचं आहे। श्री गणेशाय नमः।